अखंड हिंदुस्थानाचे दैवत राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातून सत्यात उतरलेला, स्वराज्याच्या ऋणानुबंध जगणारा आणि निळ्या आकाशाखाली सुंदर झाडाझुडपांसोबत डोंगर दरीत जैवविविधतेने शृंगारलेल्या सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्रातील इतर गावांप्रमाणे कडेकपारीत विराजमान झालेला व प्रचंड वनसंपदा लाभलेला माझा गाव शृंगारवाडी. स्वच्छता व एकात्मतेच्या झुल्यात झुलत असलेले गाव बघताना व स्वीकारताना खूपच अभिमान वाटतो. गावच्या विषयावर पाय ठेवताच लक्ष वेधलं जातं ते देदीप्यमान शृंगारवाडीच्या सौंदर्याकडे. माझा गाव तसा लहानसा, साधारणतः 700 ते 800 पर्यंत लोकसंख्या व 150 घरं. बरीचशी घरं तशी मातीत बनलेली व कौलावरच आहेत. क्वचितच सिमेंट वाळूतील पक्क घरं असतील. गावच्या विषयावर प्रवेश करताना सुरुवातीलाच प्रवेशद्वार व श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभे आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुजारी काका यांनी स्वतःच्या जागेत स्वतः लोकवर्गणी जमा करून व भक्तांच्या सहकार्यातून उभं केलेलं मंदिर. या मंदिरामारे दरवर्षी हरिनाम सप्ताह अगदी उत्साहात होत असतो. मंदिरातील महाप्रसाद एक वेगळाच आशीर्वाद देऊन जातो की परमेश्वराचे नामस्मरण व कर्म करत राहा, नक्की विसावा मिळणारच. रामकृष्ण हरी म्हणत पुढे निघालात की तांबड्या मातीतून काळ्याभोर रस्त्यावरून विडी वाकडी वळण घेत डाव्या बाजूला आपण पोचतो सरळ स्वर्गरूपी गावठाणात. गावाची सुरुवात तर केली हरिनामाने, पण गावठाणात गाव श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्तपंत भक्तांच्या भावभक्तीतून प्रतिष्ठापना झालेले श्री दत्त संप्रदायाच्या दत्त मंदिराचे दर्शन घडते व चैतन्याने मन भरून वाहू लागते. शेजारीच भव्य क्रीडांगण नजरेत येते, ते म्हणजे बालगोपाळ तरुण वृद्धांचे मन मिळावू ठिकाण. या क्रीडांगणामध्ये सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम होत असतातच, पण त्याचबरोबर घडतात ते प्रो कबड्डी व देश पातळीपर्यंत मजल मारणारे दिग्गज खेळाडू. तसे खेळाडू खूप नाव घ्यावी तेवढीच थोडी. क्रीडांगणात खेळून बागडून पुढे गेल्यानंतर मनाला हलकं करणारे बालोद्यान दृष्टीस पडते. शेजारीच लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून निर्माण केलेली खुली व्यायामशाळा ही बहुतांशी आरोग्यदायिनी म्हणूनच काम करते. काय ती गंमत बघत राहावी असं वाटत असतानाच बागडत असलेली मुलं मनाला बालपणीच्या आठवणींना मनाच्या अगदी खोलवर घेऊन जातात आणि डोळे आनंदाश्रूमध्ये डुंबून जातात. थोडीशी थबकलेली पावले वाट धरतात पुढची, तेव्हा उंच मनोरा घेऊन स्थिर झालेली व सतत कार्यरत असलेली स्वच्छ सुंदर पाण्याची टाकी सन 2001 सालच्या अगोदरच्या पाणी टंचाईची सहानुभूती दर्शवते. पाण्याचे 2 घोट घेत घेत सरकत जावं असं वाटतं, तेव्हा चिमुकली रडताना ऐकायला येतात, किलबिलाटच जणू पक्ष्यांचाच. ती आमच्या गावची अप्रतिम अविस्मरणीय अंगणवाडी जवळ आलेली असते. अंगणवाडी म्हणजे हसत खेळत प्रत्येकाने रममान व्हावं असं एक आपलं घरच. गावात आरोग्य केंद्र सुविधा नसल्याने लहान बाळ व माता यांच्या लसीकरण किंवा अन्य उपयुक्तता जाणून घेऊन अंगणवाडीत महाराष्ट्रातील पहिली हिरकणी कक्ष बनवण्यात आला. चिमुरड्यांचा गोंधळ व बालपण बघून पैसा कमवण्याचा मोह विसरून जातो आणि मनाला वाटते काश वो दिन भी यही थम जाते. बालपणीच्या स्वप्नांतून जागा होतो तोच शेजारच्या घरात जगाची माहिती सुलभतेने सांगणारं ज्ञानदीप वाचनालय आमंत्रण करून सांगतं की या बसा, 4 शब्द वाचा, कुठेही कमी पडू देणार नाही मी तुम्हाला. आवडते मज मनापासून शाळा, लावली लळा जशी माऊली बाळा. गावच्या मध्यभागी पोचलोच आहे तर काय ती सुंदर माझी शाळा, जिल्ह्यात सुंदरतेचे व प्रगल्भतेचे क्रमांक पटकावणारी. ज्या शाळेने गावातील प्रत्येकाला सज्ञान करून स्वतःच्या पायावर उभा केलं. तसेच शाळेतील मुलांच्या शरीरात पाणी भरपूर प्रमाणात वेळेवर पोहोचवणे गरजेचे असते व तितकेच महत्त्व पटवून देणारी तालुक्यातील सर्वप्रथम प्राथमिक शाळेत वॉटर बिल ही संकल्पना राबवली आणि नियमितपणे चालू ठेवली आहे. शाळेत बंदिस्त पाणी पुरवठ्याची सोय आहे, जेणेकरून स्वच्छ व निर्जंतुक पाणी मुलांना मिळत राहावे. शाळेत स्वच्छ व नीटनेटके शौचालय, बोलकी रंगीत शाळा, जी विद्यार्थी संघटनेची कृतज्ञता, आधुनिकीकरण, विद्यार्थी वर्गाला संगणक व्यवस्था, बसण्यासाठी सुसज्ज बाकडी इत्यादी सर्व शिकण्याचा आनंद निर्माण करीत असतात. हे सौंदर्य शाळेत निर्माण करताना विद्यार्थी संघटना, मुंबई ग्रामस्थ मंडळ, दानशूर व्यक्ती तसेच सर्व ग्रामस्थ व शासकीय यंत्रणेचा खूप मोलाचा वाटा आहे. या ठिकाणी सर्वजण काळाप्रमाणे आदरणीय गुरुवर्य व शाळा यांचं पांग फेडण्यासाठी एकदा तरी नतमस्तक होतातच.
उजव्या बाजूला अगदी दिमाखात हसतमुख असलेले ग्रामपंचायत कार्यालय. ग्रामपंचायत तशी छोटी, मूर्ती लहान पण कीर्ती महान या कार्यप्रणालीप्रमाणे कोणतीच त्रुटी नाही. रस्ते व बंदिस्त गटारे गावच्या शोभेची तोरणेच म्हणावीत. शिस्त, नियमबद्धता, तत्परता, अंमलबजावणी व निपक्षपातीपणा हा गावातील शासन व्यवस्थेला वाखाणण्याजोगा आहे. सौर ऊर्जा वापरून वीज बिल वाचवणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळाली. अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायत कार्यालय यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तिन्ही इमारतीमधील वीज व्यवस्था ही सौर ऊर्जा वापरून चालवली जाते. राज्यातील पहिल्यांदा राबवलेला सौर ऊर्जा प्रकल्प म्हणून मिरवणारा गाव आहे माझा. गल्ली गल्लीत योग्य ठिकाणी शोष खड्डे, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा इत्यादी गोष्टी बारकाईने लक्ष देऊन कार्यरत आहेत. वृद्ध मंडळींना सकाळी संध्याकाळी फेरफटका मारून आल्यानंतर विसावा घेण्यासाठी बालोद्यानाच्या शेजारी आरामखुर्च्या प्रस्थापित केल्या आहेत. शेतकरी बांधवांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सज्ज असलेल्या 2 दूध संस्था आपलं कार्य नियमित निस्वार्थपणे करत असतात. आर्थिक पाठबळ म्हणून घरच्या राज्याला सहकार्य करताना माझ्या गावच्या महिला कुठेही कमी पडत नाहीत. गावात 2 बचत गट कित्येक वर्षांपासून अखंडित सुरू आहेत. या बचत गटांच्या कार्यप्रणालीमुळे विविध योजना पूर्ण करताना महिला सक्षम होताना दिसतात. यातून महिलांसाठी 1 महिन्याचे शिवणकला प्रशिक्षण देण्यात बचत गटांच्या योगदानाची भर पडते. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना माझ्या गावाने माणुसकी जपत मानवजातीबरोबर वनस्पती व प्राणी जगतावरही खूप प्रेम केलं. वृक्षारोपण करून वनसंपदा जतन केली. मानवी आरोग्य शिबिरांबरोबरच पशु आरोग्य शिबिर घेऊन एक अनोखा उपक्रम जगाला दाखवून दिला. आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगत होऊन कितीही दूरवर गेलो तरी आपल्या ग्रामदेवताच्या चरणी नतमस्तक व्हायचे हे कधीच विसरलो नाही. म्हणून माझं ग्रामदैवत श्री शंभू महादेव कैलास पर्वतासारखे सुंदर मंदिर गावच्या मध्यभागी ग्रामस्थाच्या भक्तिभावाने व एकात्मता विचारातून जीर्णोद्धारित झाले आहे. याच मंदिरात सर्व गावच्या उपासना, आरत्या व भजन होतात. महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. शेजारीच श्री हनुमान मंदिर ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या भक्तिरूपी संकल्पना घेऊन जीर्णोद्धारित झाले आहे. प्रत्येक वर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असते. प्रत्येक वर्षी श्री चाळोबा देव व मरगुबाई देवीची यात्रा भक्तिभावाने पार पडते. सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो, ज्यामुळे अनेक लेखकांना, कलाकारांना, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पण अगदी ढोल ताशांच्या गजरात उत्साहाने पार पडते. श्री दत्त सांप्रदायिक दत्त मंदिरामध्ये दरवर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. संत निरंकार संप्रदाय दरवर्षी आपल्या विविधतेने आपले अमूल्य विचार समाजाला उपयोगी ठरेल म्हणून सत्संगामध्ये सादर करून समाज सुधारणेचे कार्य करत आहेत. गावात परमार्थ सर्वत्र सामावलेला आहे. वारकरी संप्रदाय भजन कीर्तन, दत्त संप्रदाय अवधूत गाथा व पंत महाराजांच्या गाथा, धननिरंकारी संप्रदाय विचारांचे सबलीकरण असे सर्व मिळून वेळोवेळी परमार्थ दर्शन घडवून देतात. श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दर 13 वर्षांनी होते. या यात्रेला शेजारच्या 3-4 तालुक्यातील पाहुण्यांची व मित्रपरिवाराची उपस्थिती अगदी आग्रहाची व हक्काची असते. यातूनच आपुलकीचे दर्शन घडते व नाते आयुष्यभर सोबत राहते. गावच्या पूर्वेला हिरवागार शिवार, भात, ऊस, नाचणी, भुईमुग अशा अनेक पिकांचे संगोपन करत गावातील लोकांना आधार देत आला आहे. जवळून वाहणारी तारोळ नावाची नदी जी पावसाळ्यानंतर शेत शिवार हिरवगार ठेवते. ही नदी गावाला लाभलेले वरदानच आहे. तशीच गावात पाणी पुरवठा करणारी व पाझर तलावाच्या छत्रछायेखाली विसावलेली विहीर 12 महिने सेवा बजावत असते. पलीकडे जंगल साधन संपत्ती ती वनराईचं, जी ग्रामस्थांना शेतीपूरक कामात मदत करायला मोलाचा हात पुढे करत असते. पश्चिमेला अगदी कडेला गावठाणाच्या बाहेर स्वर्ग सुखाचे प्रमाणपत्र प्राप्त झालेला गुणीजनांना अखेरचा निरोप देण्यासाठी बांधलेले अत्याधुनिक वैकुंठ धाम. पश्चिमेला गावाचा कायापालट करणारा व 12 महिने आधारस्तंभ असलेला पाझर तलाव शांत व गार हवेबरोबर गप्पा मारतो आहे. ज्या तलावाने गावात प्रवेश केला अन प्रगतीचा आलेख चढतच ठेवला, तो आज ताग्यात कधीच घसरू दिला नाही. माझ्या गावाचं महात्म्य सांगावं तितकंच थोडं, ऐकून नवलं गावाचं सर्वांना लागेल हो वेड. या ओळीप्रमाणे माझा गाव थोडासा वेगळा आहे. माझ्या गावची व्यथा व कथा मांडाची तर खूपच आहे, पण थोडक्यात सादरीकरण.
माझा गाव तसा अगदीच गरिबीच्या झळा सहन करत वाटचाल करून स्थिरावर झालेला. खूप काही वर्षापूर्वी गावची परिस्थिती तशी खूप नाजूकच होती. शिक्षण व्यवस्था अगदी 4थी पर्यंतच. पायपीट करत 5-5 किलोमीटर ये जा करून कंटाळवाण्या वातावरणात ऊन वारा पाऊस झेलत पुढील शिक्षण घेऊन परिस्थितीवर मात करण्याची क्षमता माझ्या गावाने पाहिली. साक्षर अभियान इत्यादी मधून शिक्षण घेऊन लोकांनी उत्स्फूर्तपणे आपलं आयुष्य सज्ञान बनवलं. पाणी हा गावातील सर्वात मोठा प्रश्न होता. शेजारच्या गावातून 3-4 किलोमीटरचा प्रवास करत लहान मुलांपासून ते अगदी म्हातारी माणसं प्रत्येक व्यक्ती पाण्यासाठी रात्रंदिवस कंदील, बैलगाडी, सायकली घेऊन तर कोणी पायपीट करत पळताना दिसायचे. अशा परिस्थितीत शेती व शेतीपूरक दूध व्यवसाय तसेच पक्षी पालन करणे प्रत्येकासाठी एक घनप्रश्नच बनला होता. स्वतःबरोबर गावचा विकास दर वाढवणे शक्य नव्हतेच. अशा परिस्थितीत बरेच लोक मोठ्या संख्येने शहरात कामानिमित्त जाणे पसंत करायचे. प्रत्येक गोष्ट ही कुणावर तरी अवलंबून असायची. रेशन दुकान, घासलेट, अन्य जीवनावश्यक गोष्टींसाठी इतर गावात जावे लागत असे. साधारण विचार केला तर कोणत्याही गावदावर प्रतिनिधीची सही पाहिजे असेल तर 3-4 हेलपाटे तरी मारावे लागत असत शेजारच्या गावात. पाणी प्रश्नामुळे तर एखादी मुलगी लग्न करून गावात येणे म्हणजे त्या काळातील गावातील मुलांसाठी चांगलीच दमछाक व्हायची. एवढे हाल होते माझ्या गावचे. असे म्हणतात की कष्ट करत राहा, कधीतरी वेळ आपल्याला परीक्षेत पास करतेच. त्याचप्रमाणे परिस्थिती बदलण्यासाठी शासन निर्णय महत्त्वाचा ठरला. सन 1992 साली गावाला ग्रामपंचायत स्वतंत्र करून मिळाली. ग्रामपंचायत वेगळी झाली, स्वतंत्र कारभार सुरू झाला आणि विकास कामांच्या पावलांवर पाऊल टाकायला गती मिळाली. स्वतंत्रता मिळाल्याने जे दुर्लक्षित होते त्याकडे चांगले लक्ष देऊन काम करण्यासाठी त्यावेळेच्या नेते मंडळींना व सुज्ञ ग्रामस्थांना मुभा मिळाली आणि खरा कायापालट व्हायला सुरुवात झाली. तसा बराच कालखंड लागला पण निश्चय सोडलेला नव्हता मुळीच. सन 2000 सालानंतर गावात पाझर तलाव बांधायला सुरुवात झाली आणि लोकांना हुरहुर वाटू लागली की कधी काम संपते व पाणी साठवलं जाते. सन 2001 साली काम पूर्ण झाले व पाणी प्रश्नामुळे त्रस्त गावातील लोकांनी सुटकेचा दीर्घ श्वास सोडला. ही सर्व त्या शंभू महादेवाची कृपा व त्यावेळच्या नेते मंडळींची दूरदृष्टीच असावी. पाणी क्रांतीने तर लहान मुलांपासून ते सुरकुतलेल्या वृद्ध मंडळी या सर्वांचे चेहरे तेजस्वी बनवले. घराघरात शेतात पाणी पोहोचले. ऊस, भात, काजू इत्यादी पिके डौलाने डोलू लागली व घरादारातील जनावरे बागडू लागली. शेतातील उत्पन्न व दूध संकलन वाढून शेतकरी राजा सुखावून गेला. सन 2001 पूर्वीचा काळ म्हणजे चित्तथरारक परीक्षाच होती. त्यानंतरचा काळ गावासाठी वरदान ठरत राहिला. स्वतंत्रपणे कामकाज, त्यामुळे निर्णय सोपे व जलद होऊ लागले. माझ्या गावात मर्यादित राजकारण व समाजकारण अहोरात्र विस्तारलेलं आहे. ज्या गावात समाजकार्य करणारी माणसं एकजूट होऊन रममान होतात तिथे प्रगती कोणीच रोखू शकत नाही. अगदी याप्रमाणे विकासाच्या आलेखाची रेषा वर वर सरकतच राहिली. निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुक्यात द्वितीय, जिल्ह्यात प्रथम, पुणे विभागात तृतीय असं सलग 2 वर्ष येण्याचा मान ग्रामपंचायतीने पटकावला. त्याचबरोबर ग्रामपंचायत आयुष्य मानांकन, यशवंत सरपंच व उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. या अभियानातून ग्रामपंचायतीला 35 लाख रुपये बक्षीस रुपये मिळाले. निर्मल ग्राम, हगंदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम अशा अनेक शासकीय स्पर्धांमध्ये गावाने हिरिरीने सहभाग घेतला. गावचा एकोपा यासाठी खूपच मोलाचा ठरला. एकोपा म्हणजे काय तर पूर्वजांची पुण्याईच म्हणावी लागेल. प्रगतीच्या शिखरावर पोहोचणे तसे अवघडच होते. प्रयत्नांची पराकाष्ठा काय असते हे यातून खूपदा सिद्ध होते. या प्रयत्नांना साजेसं कर्तृत्व करणारी युवक व युवतींची तरुण पिढी आज माझ्या गावात भरगच्च कार्य करत आहे. हाच तरुणांचा आधार गावातील विकास कामांच्या सर्वोच्च स्थानी वाट्याला येतो. गावातील प्रत्येकाने दिलेली साथ एवढी जबरदस्त होती की गावाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ढोल वाजवू लागले. आजूबाजूच्या गावातील लोकांचा शृंगारवाडीविषयी दृष्टिकोन बदलत गेला आणि शेजारच्या गावाबरोबरच लांबवरून माझ्या गावच्या भेटीसाठी सहली निघू लागल्या. पुणे विभागीय उपायुक्त, मुख्य कार्यकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी यांचे गावातील तपासणीसाठी पदस्पर्श झालेच. त्याचबरोबर कौतुक करायला व सौंदर्य पाहायला आलेले कागल, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी आणि कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ आजरा या तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व सरपंच यांनी तर माझ्या गावाला डोक्यावरच घेतले.
पाहुणचार हा प्रत्येकाच्या नसानसात भिनलेला होता. आलेले प्रत्येक पाहुणे मनसोक्त आनंद लुटायचे, माझ्या गावाला अगदी डोळ्यात साठवून घ्यायचे आणि निघताना पाय थबकलेले घेऊन हळवार पाय उचलत निरोप घ्यायचे. माझं गाव शृंगारवाडी हे आदर्श गाव बनले. या गावाला नावरूपाला आणण्यासाठी गावातील प्रत्येकाने गावावर नितांत प्रेम केलं. ज्यावेळी नितांत प्रेम वाहू लागले त्याच वेळी सुखद अर्थाने गाव जुळायला सुरुवात झाली. युवक युवती यांनी तर गावाला उभं करण्यासाठी कसलीच पर्वा केली नाही. फक्त एकच उद्देश की माझा गाव हा कोणत्याही क्षेत्रात असो देश पातळीपर्यंत मजर मारतच राहिला पाहिजे. ही एकच उत्कंठा मनाशी बांधून युवक युवती, स्त्री पुरुष, वयोवृद्ध, ग्रामपंचायत पदाधिकारी या सर्वांनी एक वज्रमूठ तयार करून कामाला लागले. अगदी सुरुवातीला पाहिलेलं गाव आणि आता निर्माण झालेलं गाव, माझा गाव बघताना मनात विचार डोकवतात की किती परिश्रम दिले असतील या गावातील माणसांनी. हे सर्व श्रेय देत असताना बोटं अलगत वळतात ती नुकतीच रुजू झालेले ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक, शासकीय पदाधिकारी, शिक्षक वर्ग, सेवा संस्था, दूध संस्था, विद्यार्थी संघटना, श्री गणेश मंडळ, नेते मंडळी, दानशूर व्यक्ती, युवक युवतीपासून ते वडीलधारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्याकडे या सर्वांनी आभाराचे रूपांतर पराकाष्ठामध्ये करून कृतज्ञता व्यक्त केली. या सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त करायला माझा गाव कुठेच कमी पडला नाही. जमेल तसं कतूल करत परोपकार, ऋणानुबंध, एकात्मता व माणूसपण जपत जपत मिळालेल्या बक्षीस रकमेतून गटार बांधणी, पाणी पुरवठा, आरोग्य व्यवस्था सुधारणे अशा अनेक सुधारणा करत करत शासनाच्या मदतीची वाट न पाहता कष्टाचे सोने करून माझा गाव आत्मनिर्भर बनला. कोरोना महामारीने तर गाव मेटाकुटीस आले होते. कोण आपलं कोण परक ओळखणं पण अवघड जात होते. सर्वांचेच मन खिन्न होते. काय करावं, जगात काय चाललंय आणि आपण कसे निभावणार हा सगळा संभ्रम. शहरातील लोकांना कसं सांभाळून घ्यायला पाहिजेत असे नानाविध प्रश्न तांडव करत होते. पण माझ्या गावात माणूस पण जागं होतं ते कुठेच कमी पडलं नाही. ज्यावेळी आधार व नियोजन गरजेचे असते त्यावेळीच माणूस पण कामाला आले. गाव माझा प्रत्येक संकटात इतरांच्या मदतीला धावत राहिला. पूर असो किंवा इतर कोणत्याही संकटातून मार्ग काढत व मार्ग दाखवत रुबाबात जगतो आहे माझा गाव शृंगारवाडी. असा हा माझा आदर्श गाव शृंगारवाडी दिवसेंदिवस उज्ज्वल भविष्याची ज्योत घेऊन हिंदुस्थानात प्रगतीचा मानबिंदू राहावा ही शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.